नमस्कार. पॅरेंटिंग म्हणजे पालकत्व कधीकधी खूपच चॅलेंजिंग वाटतं नाही का? पण विचार करा, जर हेच पालकत्व आपल्याला थोडं सोपं आणि खूप जास्त आनंदी करता आलं तर आज आपण इवान हनी यांच्या हॅपी पॅरेंटिंग या पुस्तकातल्या एका खूप साध्या पण तितक्याच पॉवरफुल आयडियाबद्दल बोलणार आहोत. चला तर मग सुरू करूया. एक पालक म्हणून ना, आपण अनेकदा अशा एका पॉइंटवर येतो जिथे सगळा गोंधळ उडतो, थोडी निराशा येते, रोजची धावपळ, मुलांच्या गरजा, या सगळ्यात आव्हानं तर समोर उभी राहणारच. आणि मग असं वाटायला लागतं की आपण या पालकत्वाच्या प्रवासात कुठेतरी हरवलोय, दिशाच सापडत नाहीये. असं होतं की नाही? नक्की काय करायचं हेच कळत नाही. अगदी बरोबर. हे असं आहे जसं काही आपण एका मोठ्या चौकात, एका क्रॉसरोडवर अडकलोय. आपल्याला घरात शांतता हवीये, आनंदी वातावरण हवंय, पण त्या दिशेने जाणारा नेमका रस्ता कोणता हेच समजत नाही. आणि ही इच्छा तर आपल्या सगळ्यांचीच असते की घरात एक पॉझिटिव्ह माहोल असावा. तर मग यावर उपाय काय? गंमत म्हणजे हे पुस्तक ह्याच प्रश्नावर एक अगदी सोपा पण जबरदस्त उपाय सांगतं. फक्त एक छोटीशी निवड, एक चॉईस, जो आपल्या घरातलं संवाद, आपल्या घरातलं नातं पूर्णपणे बदलून टाकू शकतो. हे बघा, इथे 2 प्रकारचे रस्ते दाखवले आहेत. एकीकडे आहेत खुले मार्ग, म्हणजे काय तर मुलांचं ऐकून घेणं, त्यांना सपोर्ट करणं, त्यांना प्रोत्साहन देणं. या गोष्टी नाती घट्ट करतात. आणि दुसऱ्या बाजूला आहेत बंद मार्ग, म्हणजे टीका करणं, दोष देणं, शिक्षा करणं. आणि खरं सांगायचं तर अनेकदा आपण सवयीमुळे किंवा नकळतपणे याच बंद रस्त्यांवरून जायला लागतो. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? हे जे बंद मार्ग आहेत ना, ते कदाचित आपल्याला तात्पुरता रिझल्ट देतील, पण लाँग टर्ममध्ये ते नात्याला आतून पोखरतात, कमजोर करतात. या उलट खुले मार्ग हे नात्याचा पाया मजबूत करतात. आणि हे लक्षात ठेवायला हवं की आपली प्रत्येक निवड, प्रत्येक शब्द आपल्या नात्याचा भविष्य ठरवत असतो. ही संकल्पना किती प्रभावी आहे याचे एक खूप सुंदर उदाहरण आहे. एका 7 वर्षांच्या मुलाच्या घरी त्याच्या आईबाबांनी हे चार्ट्स फ्रीजवर लावले होते. एकदा त्यांचं भांडण सुरू झालं आणि तो मुलगा मध्येच म्हणाला, आई आणि बाबा, तुम्ही जेव्हा बंद रस्त्यावरून गाडी चालवता ना, तेव्हा मला ते अजिबात आवडत नाही. विचार करा, ते ऐकून त्याचे पालक एकदम शांत झाले, थांबले. यावरून कळतं की मुलांपर्यंत या गोष्टी किती सोप्या पद्धतीने पोचतात आणि किती पॉझिटिव्ह परिणाम करतात. पण थांबा, ही गोष्ट फक्त या 2 मार्गांपुरती मर्यादित नाहीये. ही तर फक्त सुरुवात आहे. आता आपण बघूया की हे 2 रस्ते एका मोठ्या पिक्चरचा, एका मोठ्या फ्रेमवर्कचा भाग कसे आहेत. या पुस्तकात ना, संपूर्ण फॅमिलीच्या आनंदाची संकल्पना एका गाडीच्या रूपकात, म्हणजे एका कारच्या मेटाफरमध्ये मांडली आहे. आणि हे खुले आणि बंद मार्ग जे आपण पाहिले, ते या गाडीच्या प्रवासातला फक्त एक छोटासा भाग आहेत. ही गाडीची कल्पना आपल्याला एक पूर्ण सिस्टम समजायला मदत करते. चला, या गाडीचे काही महत्त्वाचे भाग पटकन समजून घेऊया. ड्रायव्हरची सीट म्हणजे काय? तर आपल्या आयुष्याची जबाबदारी आपण स्वतः घेणं. इंजिन म्हणजे चांगल्या हेल्दी निवडी करून आयुष्यात पॉझिटिव्ह एनर्जी तयार करणं. स्टिअरिंग व्हील म्हणजे आपल्या मूल्यांनुसार, आपल्या तत्वांनुसार आयुष्याला दिशा देणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 4 चाकं. ही आहेत आपल्या कृती आणि आपले विचार, जे आपल्या भावनांची गाडी पुढे घेऊन जातात. बरं, आता हे सगळं ऐकायला छान वाटतंय, पण हे फक्त कागदावर समजून घेऊन काहीच होणार नाही, बरोबर? हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या मानसिकतेची, एका खास माइंडसेटची गरज असते. हे वाक्य बघा, आपण आपल्या मुलांशी जसे बोलतो तोच त्यांचा आतला आवाज बनतो. किती खोल अर्थ आहे यात. हे आपल्याला आठवण करून देतं की पालक म्हणून आपला प्रत्येक शब्द, आपला संवाद मुलांच्या मनावर किती मोठा परिणाम करतो. खरं तर आपणच त्यांचा स्वतःबद्दलचा दृष्टिकोन घडवत असतो. आणि हा जो दृष्टिकोन आहे तो ग्रोथ माइंडसेट नावाच्या एका प्रसिद्ध संकल्पनेशी अगदी मिळता-जुळता आहे. ग्रोथ माइंडसेट म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर समोर आलेल्या अडचणींना किंवा चॅलेंजेसना संकट न मानता त्यांना काहीतरी नवीन शिकण्याची आणि स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची एक संधी म्हणून बघणं. या गेट हॅपियर मानसिकतेचे काही मूळ विश्वास तर खूपच प्रेरणादायी आहेत. जसं की माझा आनंद हा मी स्वतःबद्दल काय विचार करतो यावर अवलंबून आहे, किंवा मी माझ्या आयुष्यासाठी पूर्णपणे जबाबदार आहे. आणि हे तर बघा, समस्या म्हणजे स्वतःबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी. हा विचारच किती पॉवरफुल आहे, नाही का? ओके, तर हे सगळं ज्ञान तर मिळालं, पण आता प्रश्न हा आहे की सुरुवात कुठून करायची? हे सगळं रोजच्या आयुष्यात कसं आणायचं?
चिंता करू नका, तुम्ही आजपासूनच काही सोप्या गोष्टी सुरू करू शकता. पहिलं पाऊल, फक्त निरीक्षण करा. घरात बोलताना, वागताना कोणते रस्ते वापरले जात आहेत, खुले की बंद, फक्त नोटीस करा. दुसरं, एक छोटा बदल करा. या आठवड्यासाठी ऐकणे किंवा प्रोत्साहन देणे यापैकी कुठलाही एक खुला मार्ग निवडायचा आणि तो वापरायचा प्रयत्न करायचा. आणि तिसरं, संवाद साधा. कुटुंबासोबत एकत्र बसा आणि या खुले आणि बंद मार्ग संकल्पनेबद्दल मोकळेपणाने बोला. बघा किती सोप्पं आहे. आणि जाता जाता डॉक्टर विल्यम ग्लासर यांचं हे एक वाक्य खरंच मनावर कोरून ठेवण्यासारखं आहे. ते म्हणतात, दुःख ही एक निवड आहे. हे एकदा कळल्यावर ते निवडत राहणं जवळजवळ अशक्य होऊन जातं. या एका वाक्यात आजच्या आपल्या चर्चेचं सगळं सार आहे. आनंद ही एक निवड आहे, चॉईस आहे. आणि एकदा का आपल्याला कळलं की आनंदी राहण्याचा चॉईस आपल्या हातात आहे, तर मग आपण दुःखाचा रस्ता का निवडू? तर मग खरा प्रश्न हाच आहे की आज आपण आपल्या कुटुंबासाठी कोणता मार्ग निवडणार आहोत.